मी छत्रपती संभाजीनगरचा आहे असं म्हटल्यानंतर जो अभिमान आणि गर्व निर्माण होतो ना, तो पहिला मी औरंगाबादचा आहे असं म्हटल्यावर व्हायचा का? अजिबात नाही. आणि आम्ही या घरून अशा मित्रांनो मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवून आणल्या ते बघा. खूप गोड आहे मिरची. खाते? अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. आहे का? बस 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 बस. बघ खारुताई, बघ खारुताई, बघ खारुताई. शुभ सकाळ मित्रांनो. आम्ही निघालोय आता 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे घृष्णेश्वर मंदिराला आणि तसंच पुढे तिथून आपल्या वेरूळच्या लेणी देखील बघणार आहोत. आणि परत येताना आम्हाला वेळ भेटलाच तर भद्रा मारुतीला देखील जाणार आहोत. आजोबांचं मार्गदर्शन घेतलंय आम्ही आणि आजी, मी आणि ही आमची खोडीची लेक असे आम्ही 4 जण चाललो. झोपली बघ ना ते बघ. ते बघ मित्रांनो, स्वराज्य रक्षक आपल्या धर्मवीरांचं नाव आपल्या जिल्ह्याला मिळालं, छत्रपती संभाजीनगर. मी छत्रपती संभाजीनगरचा आहे असं म्हटल्यानंतर जो अभिमान आणि गर्व निर्माण होतो ना, तो पहिला मी औरंगाबादचा आहे असं म्हटल्यावर व्हायचा का? अजिबात नाही. आणि खूप चांगलं झालं मित्रांनो, आपल्या महाराजांचं नाव देण्यात आलं. कारण त्यांचं त्याग, बलिदान, धर्मासाठीचं त्यांचं जे प्रेम होतं तर ते कायम लोकांच्या स्मरणात राहणार आहे. आणि नाव दिल्यामुळे त्यांचं नाव देखील कायम आपल्या तोंडामध्ये येत राहणार आहे, नाही का? बाळा टोपी घाल, चप्पल राहू दे इथंच. बरं नको घालू, नको घालू, नको घालू. नाही घालत ग बाई, चल नको घालूस, चप्पल इथंच राहू दे, नाहीतर हे पण जाईल बाबा कोणीतरी घेऊन. चल पप्पा घेतो तुला उचलून. चल चल हातून दाखव मग. चल चल लवकर, चल लवकर, चल लवकर, चल. सोमवार असल्यामुळे बरीचशी गर्दी आहे मित्रांनो. आणि तशी पण ज्योतिर्लिंगाला गर्दीच असतेच, नाही का? भरपूर गर्दी आहे. मी शर्ट वगैरे काढलाय कारण दर्शन करताना आहे ना कमरेच्या वरचे कपडे काढायचे सांगितलेले, तर हे म्हणते खा कपडे काढले. खा बाबू, खा. ते काय ते भाजी दिसत नाही का तुला? भाजी आहे, चपाती आहे, खा. हाय आहे माझ्याकडे पण आहे बघ, मी खातोय. आतमधून जे दर्शन झालं का तुझं या अगोदर? हा नव्हतं काय ना, आपण बाहेरूनच केलं होतं आपण, त्यावेळेस कोरोना होता ना. चला. आणि आम्ही या घरून अशा मित्रांनो मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवून आणल्या ते बघा. बाजरीच्या भाकरीसोबत आहे ना कुठलीही भाजी एकदम भारीच लागते. आपण खरं शेवभाजीच घेतली असती, पण इथं शेवभाजी नाही आहे ना. होती खाते मिरची, खाते. दर गोड आहे, खूप गोड आहे मिरची. खाते? बुडवा ना, नको बाबा. मित्रांनो मस्तपैकी आमचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. आणि
आणि आता आम्ही वेरूळचं कैलास मंदिर पाहायला चाललेलो आहे. इथं जवळच आहे, चला तर बघूयात. इथं गाड्यांची पार्किंग लागलेली दिसते, मला वाटतं इथंच असेल. काय ग? हे बघा मित्रांनो, समोरच आपल्याला लेणी दिसते. हे बघा, ऊन लागू नये म्हणून आम्ही टोप्या घातल्यात. थांब ग बाई, बघ कशी हसते. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. आहे ग, बस 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 बस. मित्रांनो, ही लेणी वरतून कोरत आणलेली आहे. बघा ना कसा डोंगर पोखरून आणलेली आहे. जीजी, ते ना ते वरतून कोरलेलं आहे बरं का, ते खालतून नाही बनवलेलं. वरतून असं कोरत कोरत आणलेलं आहे त्यांनी छन्नीने. हा, खालून नाही बनवलं ते पाया वगैरे करून. हा, वरतून छन्नीने थोडं 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 कोरत कोरत घेऊन आलेले आहेत. लोक तिकडे बुर्ज खलिफा वगैरे बघायला जातात. हे बघा आमच्याकडे काय आहे. मित्रांनो, वेरूळची कैलास लेणी ही संपूर्ण जगाला पडलेलं एक कोडं आहे. येथे छोट्या मोठ्या अशा मिळून जवळपास 34 लेण्या आहेत. या लेण्या फिरण्यासाठी संपूर्ण मॅप येथे दिलेला आहे. युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या 5 स्थळांमध्ये येतं. असं म्हटलं जातं, हे मंदिर बनवण्यासाठी साधारण 200 वर्षांपेक्षाही अधिक काळ लागला. या मंदिराची निर्मिती ही आधी कळस मग पाया या तत्वावर केली गेली आहे. भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून वर नाहीतर डोंगर फोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत. मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे. या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यांसारख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेलं आहे. हे मंदिर दक्षिण आणि उत्तर वास्तुस्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. काय आहे ते? काय आहे ते सांग बरं. काय आहे? गहू आहे, गहू. तुतली आहे ती. चल. एक संद खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं इसवी सन 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण प्रथम यांच्या राजवटीत कोरण्यात आलं. किमान असा कचरा तरी करू नका रे बाबांनो. एवढा डब्बा इथे दिलाय तरी पण तिकडे बॉटल टाकलेली आहे. मित्रांनो, त्या काळात म्हणजे इसवी सन 600 ते 800 या काळात भारतीयांकडे जे तंत्र होते, जे विज्ञान अवगत होतं, ते आजच्या काळापेक्षा फारच पुढचं होतं. हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे असं हिंदू पुराणामध्ये म्हटलंय. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला. मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे. तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात. सगळ्याला भेटून घेते ती. चल चल बाळा. महादेवाचं आहे ना हे. हा नंदी आहे बघ इकडे, नंदी. पण आता ते पार्वती आणि छोटा गणेश. पण ते आता कालांतराने मूर्ती हे झाली. हजारो वर्ष झाली ना. वारा, पाऊस, पाणी. हे बघ खारुताई, बघ खारुताई, बघ खारुताई. मित्रांनो, आपल्या 20 रुपयाच्या नोटेवर तुम्हाला हे चित्र पाहायला मिळेल बरं का. चला तर आता आम्ही घरी निघालेलो आहोत परत. खूप मस्त असं दर्शन झालं आमचं कृष्णेश्वराचं. आणि लाईन होती, आज सोमवार असल्यामुळे गर्दी पण होती. 1 तासभर लागलं. तिथून पुढे मग आम्ही वेरूळ मधलं कैलास मंदिर आहे तिथे पण दर्शन घेतलं. भद्रा मारुतीला पण जाणार होतो आम्ही, पण आता 5-5:30 वाजत आलेत. मग परत घरी जायला पण लेट होईल म्हणून मग आता पुढच्या वेळेस आल्यावर बघू. चला तर.